नमस्कार मित्रांनो, आज आहे 23 जून. 23 जूनच्या दिवसभराच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. ओबीसींना राजकीय आरक्षण द्या, छगन भुजबळ यांची मागणी. नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी टाळून स्थायी समितीकडे पाठवा. 1 जुलैपासून कायदे लागू करण्यास काँग्रेसचा विरोध. पेपर फुटी विरोधात कठोर कायदा लागू. 10 वर्षापर्यंत तुरुंगवास, 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद. जलसंधारणाच्या 670 पदांची फेरपरीक्षा जुलैमध्ये. संजय राठोड, अधिकृत केंद्रावरच परीक्षा होणार. पुण्यात पोलीस भरती विरोधात आंदोलन. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या आंदोलकांसोबत रस्त्यावर ठिय्या. मराठा नेत्यांना एक होण्याचे मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन. आमची परवानगी का नाकारली? तरीही मुंबई पदवीधरची जागा जिंकणारच. आदित्य ठाकरे, लाखो नोकऱ्या निर्माण करणार. कोणाच्या ताटातील आरक्षण काढून इतरांना देऊ नका. संजय राऊत, आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत मार्ग काढावा. शेतीच्या पाणीपट्टीवरूनच राजकीय जुगलबंदी. 10 पट वाढीचा काँग्रेसचा आरोप. फडणवीसांनी आरोप फेटाळले. आगामी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र देशाला सर्वाधिक पदके जिंकून देऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार. ओबीसींना राजकीय आरक्षण द्या, सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. धनंजय मुंडे. डबाबंद दुधावर 12% जीएसटीची शिफारस. कॉटन बॉक्सवर 4% सवलती. जीएसटी परिषदेची मंजुरी. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 5 जुलैपर्यंत कामे पूर्ण करा. डॉक्टर नीलम गोरे. श्री रुक्मिणी मंदिर देवस्थान व जिल्हा प्रशासनासोबत ऑनलाईन बैठक. कोल्हापुरात डेंग्यूचा वाढता धोका. प्रशासन ॲक्शन मोडवर. शहरामध्ये वाढतोय ताप, सांधेदुखीचे रुग्ण. भाजपच्या चिंतित बैठकीत गोंधळ. कार्यकर्त्यांनी निरीक्षणालाच तरले धारेवर. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या. हम किसी के बाप से नहीं डरते. नामदार छगन भुजबळ. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाचा झटका. विशेष सत्र न्यायालयाने ठोठावला 3,000चा दंड. तेलंगणातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब. जे बोललो ते करून दाखवले. राहुल गांधी. आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष कार्यालय बुलडोझर. काल घराची तोडफोड. महाराष्ट्र सरकारने घेतला निर्णय. राज्य सरकारने खरेदी केली होती जमीन. काश्मीरमध्ये होणार महाराष्ट्र सदन. महाराष्ट्र सदनासाठी 77 कोटींची तरतूद. काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. बॅनरबाजीवरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. मराठा ओबीसी वादात एमआयची उडी. आरक्षणाची 50% मर्यादा काढण्याची असुद्दीन ओवैसी यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. बांगलादेशासोबतच संबंधांना सर्वोच्च प्राधान्य. बांगलादेशासाठी ई-मेडिकल व्हिसा सुरू. शरद पवारांचे मिशन विधानसभा. 2 शिलेदारांना महाराष्ट्राची जबाबदारी. 8 खासदारांना बळ. शेतकरी बुचकाळ्यात. बाजाराच्या तुलनेत दर कमीच. कांदा दराचे अधिकार पुन्हा नाफेडला. विधानसभेआधी भाजपा पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन करणार.